पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, नुकताच आपण पवित्र आत्म्याचा सण म्हणजे पेंटेकोस्टचा सण साजरा केलेला आहे. आणि पेंटेकोस्टचा सण म्हणजे पवित्र आत्मा मिळालेला सण. शिष्यांनी पवित्र आत्मा ग्रहण केला, शिष्यावर पवित्र आत्मा उतरला. आणि जेव्हा पवित्र आत्मा उतरला तेव्हा त्यांच्यामध्ये फार मोठा बदल पडला आणि त्यांनी पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरून ख्रिस्ताची सुवार्ता केली. आणि एवढेच नाही तर पेत्राने एका दिवशी 3000 लोकांना बाप्तिस्मा दिला. अशा प्रकारे एवढी मोठी शक्ती, सामर्थ्य, धैर्य आणि विश्वास त्यांना प्राप्त झाला जेव्हा पवित्र आत्मा मिळाला. तर पवित्र आत्मा आम्हा सर्वांना देण्यात आलेला आहे. आणि जेव्हा पवित्र आत्मा आम्हाला देण्यात आलेला आहे तेव्हा आम्हाला मग त्या पवित्र आत्म्यामध्ये वाढ करून त्याच्यापासून फळ उत्पन्न करणे आहे. पवित्र आत्मा आम्हाला मिळाला, परंतु आम्हाला सुद्धा त्या पवित्र आत्म्यामध्ये राहून, पवित्र आत्म्यामध्ये आपण निवास करून, त्याच्या शक्ती सामर्थ्याला ग्रहण करून त्याच्याद्वारे आपण फळ उत्पन्न केलं पाहिजे. आम्ही मार्क अध्याय 11 वचन 12 पासून आपण वाचतो. एका अंजिराचे निष्फळ झाड, पवित्र आत्म्याचे फळ आपण विचार केला. पवित्र आत्म्याने भरून आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा आमच्यामध्ये फळ उत्पन्न झालं पाहिजे. आणि इथं वचन मार्क अध्याय 11 वचन 12 पासून आम्हाला पाहायला मिळते अंजिराचे निष्फळ झाड. तर याच्यामध्ये आम्हाला काय प्रामुख्याने ऐकायला मिळते पाहूया आपण. दुसऱ्या दिवशी तेथे बेतानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. येशूला भूक लागली तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याच्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही ह्यापुढे तुझे फळ कधी न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. प्रियजनो, याच्यामध्ये महत्वाच्या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे आहे. महत्वाच्या गोष्टी पहा. दुसऱ्या दिवशी बेतानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. येशूला भूक लागली. आता हे भूक कोणती आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. येशूला भूक लागली. येशूला कोणती भूक लागली? ते एक आपली शारीरिक भूक नव्हे, ते शारीरिक भूक नव्हे. येशूला भूक लागते. येशूचे जे ध्येय आहे, येशूचे ध्येय काय आहे? आमच्यामध्ये फळ पाहणे. आम्ही किती फळ देत आहोत. मी जेव्हा फळ देतो, चांगलं फळ, पवित्र आत्म्याचं फळ, पवित्र आत्म्यानं भरून गेलं फळ. पवित्र आत्म्याचं फळ आम्हाला माहित आहे. पवित्र आत्म्याचं फळ काय आहे? पवित्र आत्म्याचे फळ आपण गलती करास पत्र अध्याय 5 वचन 22 पासून आपण वाचतो. 22 पासून आपण वाचतो. काय म्हणत आहे? आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहेत. म्हणजे हे जे पवित्र आत्म्याचं फळ प्रभू येशू आमच्यामध्ये पाहू इच्छितो. ते जे अंजिराचं झाड येशू म्हणत आहे जो पाहासाठी गेला, त्या झाडाच्या
झाडाच्या उदाहरणावरून येशू आमच्याकडे पाहत आहे. येशू आमच्याकडे, आम्हाला उद्देशून म्हणताय. म्हणजे येशू आमच्याकडे आला, झाडाकडे नाही, आमच्याकडे आला. कशा झाडाकडे इथं सांगितलेलं आहे? एक पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड. पाल्याने डवरलेले म्हणजे पाला म्हणजे पानं एकदम हिरवं गच्च असं झाड होतं. ते पाल्याने भरून हिरवं दिसत आहे. दुरून पाहिल्यानंतर एकदम सुंदर दिसत आहे. आणि कोणालाही असं मोह होऊन जावं असं. येशूला सुद्धा मोह झाला असं सांगताय की तिथं काहीतरी भेटेल, काहीतरी फळ मिळेल, या उद्देशानं येशू तिथं गेला. म्हणजे येशू आमच्याकडे आला, मानव जातीकडे आला, समाजाकडे गेला. काय पाहून? की हे समाज कधी कधी काय होते माहित आहे का? कधी कधी आम्ही एवढे चांगले दिसतो, मी चांगला दिसतो, माझं कुटुंब चांगलं दिसते, माझा समाज चांगला दिसते, कधी कधी माझं चर्च चांगलं दिसते. म्हणजे काय दिसते? आम्ही चांगल्या प्रकारे सजावट केलेली आहे, आम्ही चांगल्या प्रकारे तयारी करून चर्चमध्ये गेलो, पाहायला किती सुंदर वाटते. आम्ही प्रार्थनेमध्ये बसलो, किती सुंदर वाटते. पूजा बलिदानाला भाग घेतलो, किती सुंदर वाटते. परंतु आपण फक्त शरीराने जेव्हा भाग घेतो, शरीराने आम्ही फक्त पूजेला जातो, फक्त तयारीच करतो, परंतु अंदर काहीच नाही आहे, भक्ती नाही आहे. अंदर भक्ती नाही आहे म्हणजे ते आमचं निष्फळ आहे, भक्ती नाही आहे. आम्हाला भक्ती पाहिजे, अंदरून भक्ती पाहिजे. जेवढं कदाचित आम्ही बाहेरून थोडं कमी दाखवलं तरी चालेल, परंतु अंदर भक्ती पाहिजे. म्हणजे ते आहे फळ, ते आहे फळ. अंजिराच्या झाडाचं निष्फळ झाड, अंजिराचं निष्फळ म्हणजे त्याला फळ नसलेलं. दिसायला खूप सुंदर आहे, ते दिसायला सुंदर आहे, हिरवंगार आहे. आणि त्याच्याजवळ येशू गेला. येशू म्हणजे एक उदाहरण देता, येशूला काय भूक लागत नाही, येशूला शरीर एक भुकेची काही गरज नाही. तो देव आहे, त्याने 5 भाकरी आणि 2 माशातून त्याने 5,000 लोकांना जेवण दिलं, त्याला भुकेची गरज नाही. परंतु हे उदाहरण देत आहे आम्हाला. येशू त्या झाडाकडे गेला म्हणजे येशू आमच्याकडे आला, आम्हाला पाहून, आमची भक्ती पाहून, आमची तयारी पाहून. परंतु त्याला तिथं फळ दिसलंच नाही. त्याचप्रमाणे आमच्याकडे येशू येतो रोज, परंतु आम्ही किती फळ आम्हाला देता येते हे शिकवण्यासाठी आम्ही फळ दिलं पाहिजे. आणि समजा जर फळ, मग नंतर काय झालं? त्याला फळ मिळालं नाही येशूला. आणि मग काय केलं येशूने? त्याला म्हटलं, तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खाओ. श्राप दिला. कधी कधी आम्हाला सुद्धा तसंच होते प्रिय बंधू आणि भगिनींनो. आम्ही जिंदगीभर एक ख्रिस्ती जीवन म्हणून जगत आहोत, जिंदगीभर ख्रिस्ती जीवन म्हणून जगत आहोत. लोक आमच्याकडे काय पाहतात? खूप भक्तिवान, चांगला, मस्त, चांगला विश्वास आहे, लोक पाहतात आम्ही दिसतो. परंतु हे चांगलंच आहे, परंतु त्याच्यासोबत आम्ही जेव्हा भक्तिवान आहोत, ख्रिस्ती जीवन जगत आहोत, आणि ख्रिस्ती जीवन जगून आम्ही ख्रिस्ताच्या जवळ राहत आहोत, चर्च जवळ राहत आहोत, चर्चच्या आजूबाजूला राहत आहोत, फादर सोबत बोलत आहोत, एवढं करू नये. तेवढ्यानंच आम्हाला पुरे नाही आहे, तर आम्हाला आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देऊन आम्ही फळ उत्पन्न करणे. आम्ही युहानाचे शुभवर्तमान अध्याय 4 वचन 24 मध्ये आम्ही वाचतो. प्रभू काय म्हणत आहे? प्रभू म्हणत आहे, वचन आम्हाला सांगत आहे, देव आत्मा आहे, देव आत्मा आहे, आणि त्याच्या भक्तांनी त्याची उपासना कशी केली पाहिजे? आत्म्याने केलं पाहिजे, आध्यात्मिक रीतीने केलं पाहिजे. तो आत्मा आहे, देव आत्मा आहे, आणि देव आत्मा आहे, आणि त्याच्या भक्तांनी त्याची उपासना आत्म्याने केलं पाहिजे.
आत्म्याद्वारे केलं पाहिजे, म्हणजे आध्यात्मिकरित्या केलं पाहिजे, भक्तीने केलं पाहिजे, अंतकरणातून केलं पाहिजे. आम्हाला देवाच्या कृपेनं भरून त्याची उपासना केलं पाहिजे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने, फार महत्वाचा शब्द आहे, आत्म्याने आणि खरेपणाने. आम्ही चर्चमध्ये गेलो म्हणून खरे झालो असं नाही, परंतु जेव्हा आमचा आत्मा देवाशी जुडते तेव्हा आम्ही खरे भक्त झालो. म्हणून म्हणत आहे खरेपणाने. योहानाची शुभवर्तमान अध्यायी 4:24 मध्ये आम्हाला सांगत आहे, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केले पाहिजे. म्हणजे आमच्यामध्ये ढोंग नसावं, आमच्यामध्ये फसवणूक नसावं, आमच्यामध्ये धोका देण्याची भावना नसावं. म्हणजे अंजिराचे निष्फळ झाड हे काय करत आहे? दिसायला सुंदर आहे, हिरवगच्च पानं आहेत, परंतु अंदर फळ नाही. त्याचप्रमाणे आमचे जीवन सुद्धा, आम्ही ख्रिस्ती भरून जीवन जगत आहोत, विश्वासू जीवन जगत आहोत, आम्ही चर्चमध्ये येतो, परंतु आमच्यामध्ये खरे आत्मिक फळ नाही आहे, तर आमचे जीवन एक फसवणुकीसारखे आहे. आम्ही फळानं भरून गेलं पाहिजे, पवित्र आत्म्याच्या वरदानाने भरलं पाहिजे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलं पाहिजे. आणि खऱ्यापणाने कोणी आम्हाला चांगलं म्हणलं तरी नाही म्हणलं तरी, कदाचित आम्ही जेव्हा जास्त प्रार्थना करतो ना, लोक आम्हाला चांगले नाही म्हणत, लोक आम्हाला ढोंगी म्हणतात, म्हणू द्या, काय फरक नाही पडत. आणि खरं म्हटलं तर जो खरा प्रार्थना करतो ना, खरा प्रार्थना करतो, जो खरोखर अंतकरणातून विश्वास ठेवणं, त्याच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, खूप संकट आहे, खूप त्रास आहे त्याला. लोक चांगले नाही म्हणत. जो खऱ्या अर्थानं प्रार्थना करतो ना, त्याची लोक वावा नाही करत. वावा कोणाची करतात लोक? जो फक्त एक काय म्हणतात दिखावा आहे आणि त्याच्यातून आपले काहीतरी गुण किंवा सौंदर्य बाहेर पडतात, त्याचे लोक वावा करतात. कोणताही व्यक्ती असतो. आम्हाला येशूने उदाहरण पुष्कळ दिलेलं आहे. 2 व्यक्ती, एक परुषी आणि एक जकातदार, दोघं मंदिरामध्ये गेले प्रार्थना करायला. आणि प्रार्थना करत असताना परुषाने काय प्रार्थना केली? एकदम चांगल्या प्रकारे थटून नटून गेला आणि समोर जाऊन देवाकडे म्हणत आहे, देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझी भक्ती करतो, मी एवढी भक्ती करतो की मी हप्त्यातून 2दा उपवास करतो आणि मी माझ्या कमाईतून अर्पण करतो, मी दान देतो, मी दशमांश देतो. अशा प्रकारे तो प्रार्थना करू लागला. म्हणजे त्यांनी मोठेपणा देवाच्या समोर त्यांनी सादर केली. परंतु खरी प्रार्थना कोण केली? त्या जकातदाराने. त्यांनी काय केलं? छातीवर हात ठेवला, परमेश्वराचे नजर लावण्याची त्यांनी हिंमत न करता खाली पाहून म्हटलं, देवा, मी पापी आहो. ही प्रार्थना देवाने ऐकली. तर अशा प्रकारे आपण आपले व्यवहार, आपले विश्वास आपण प्रकट केल्याने आम्ही फळ उत्पन्न देऊ शकतो, फळ उत्पन्न करू शकतो. आम्हाला फळ उत्पन्न करण्यासाठी विश्वासाचं फळ, भक्तीचं फळ, आत्मिक फळ, आध्यात्मिक फळ, प्रेम, दया, शांती, समाधान, सहनशीलता, हे फळ आम्हाला उत्पन्न करण्यासाठी प्रभू येशू आम्हाला बोलवत आहे. प्रियजनो, देवावर विश्वास ठेवूया. आम्ही कधी कधी कमजोर आहोत, आम्हाला कधी कधी समजत नाही, आम्ही कधी कधी चुकतो, परंतु देव आम्हाला आमच्या कमजोरीची आठवण करून देते, आमच्या लहानपणाची आठवण करून देते. आणि प्रभू म्हणतो, मी आहो तुझ्यासोबत, मी तुला हिंमत देतो. करंथीकरास 2 पत्र अध्याय 12 वचन 13 मध्ये प्रभू म्हणत आहे, माझी कृपा तुला पुरी आहे, जेव्हा तू अशक्त आहेस तेव्हा बळकट आहेस, कारण माझी कृपा तुला सशक्त करते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण देवाच्या कृपेवर अवलंबून राहूया. माझ्या
शक्तीवर, माझ्या गुणावर किंवा माझ्या कार्यावर नाही, माझ्या मोठेपणावर नाही, देवाच्या मोठेपणावर आपण गर्व करूया. देव आहे माझ्यासोबत. काही झालं असेल तरी देव सांभाळते. देव आहे म्हणून मी आहो. देव नसता तर मला जीवन जगण्याची काही क्षमता नव्हती, माझ्यामध्ये काही क्षमता नव्हती, परंतु प्रभू आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, विश्वास ठेवूया आणि विश्वासाचं फळ उत्पन्न करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, प्रार्थना करूया.